धन्यवाद सावरसाहेब. आपल्या सर्वांचे महाराष्ट्राचे परिवहन मंत्री माननीय प्रताप सरनाईक साहेब मी यांना विनंती करतो कृपया त्यांनी मार्गदर्शन करावं. महाराष्ट्र राज्याच्या विकासाचे शिल्पकार आदरणीय देवेंद्रजी फडणवीस माझे मित्र आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण या मीराबाईंवर पालघर या विभागातील आपले सहप्रमुख रवींद्र अटलजी मंचावर उपस्थित असलेले सर्व खासदार सर्व आमदार आमच्या भगिनी आणि पालघर जिल्ह्याला भारतीय जनता पक्षानं एक चांगली महिला पदाधिकारी जी आपल्यावर लक्ष ठेवण्याकरता दिलेली आहे पूनमताई महाजन मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उमेदवारी मिळाल्यानंतर नगरसेवक पदासाठी लढत असलेले सगळे उमेदवार बंधू आणि भगिनींनो, मी जास्त वेळ घेणार नाही, परंतु एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो. मी आता रवींद्र चव्हाण आणि देवेंद्रजीला सांगितलं की साहेब मी आता मीराबाईंवरून वसईकडे येत असताना या परिसरातील विकास बघत असताना जर याला विकास म्हणत असतील तर जे ग्रामीण भागातले आमचे रस्ते आहेत शेतांमध्ये जाणारे रस्ते ते तरी या वसई विधानपेक्षा चांगले असं मला आवाज केलं सकाळी. विकासाच्या नावाखाली मतं मागणारी लोक शिक्का बाजूला फिरत आहेत, परंतु खऱ्या अर्थानं जर या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करायचं हे कोणी घेत असेल ते देवेंद्र फडणवीस साहेब आणि या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालच्या आमच्या या सरकारनं महाराष्ट्र राज्यामध्ये काही अनेक विकास कामं केलेली आहेत. ठाणे असू द्या, मीरा भाईंदर असू द्या, नवी मुंबई असू द्या, विकसित असलेली ही शहर आहेत आणि ते शहर तशी शहरं तुम्हाला जर वसई विधानच्या माध्यमातून चांगलं आणि सुनियोजित निर्माण करायचं असेल तर शेवटी महायुतीला
सर्वांनी गेल्या काही वेळापासून वाट पाहत आहोत असे आपले सर्वांचे मार्गदर्शक इंद्रमॅन म्हणून आपण त्याला ओळखतो. पूर्ण महाराष्ट्रात